लॉस झाला तरी माझा बाप सहन करणार आहे, प्रॉफिटही झाला तरी माझा बाप सहन करणार आहे. आजच्या जगामध्ये कोणीच कोणाची साथ देत नाही. तुमच्या आमचे फक्त ती एक माय आणि तो बापच आहे. कितीही खसलात, कितीही रडलात, त्याच्या मांडीवरती जाऊन रडावं, तिच्या गळ्यात पडून रडावं. आपले दुःख कोणीच ऐकून घ्यायला तयार नाही. प्रपंचाकडे जर तुम्ही तोंड केलं, भावकीकडे जर तोंड केलं, भावकी काय करते? आपलं रडून ऐकते, बाहेर मात्र हसून सांगते. ही आजची परिस्थिती आहे. भावकी कोणाला काम आली नाही. खरंच जर साथीदार कोणता असेल तर तो फक्त आपला माय आणि आपली बाप आहे. एक जीवनामध्ये लक्षात ठेवा, जोपर्यंत आहे ना तोपर्यंत त्यांची सेवा करा. कारण की हे दोन दैवत असे आहे, जोपर्यंत आहे तोपर्यंत कळत नाही आणि गेल्यावरती मिळत नाही. एखादी माय म्हणत असेल, माय मी तुझी आई आहे, पण एक सांगू का राजाओ, जी आई ती आई आहे आणि बाप तो बाप आहे. जीवनामध्ये काही असलं तरी त्याच्याकडेच मागावं आणि जीवनामध्ये काही नसलं तरी सुद्धा त्याच बापाकडे मागावं. कारण की आजची परिस्थिती अशी आहे, मी जर नाशिकवरून जर बसलो, 2 तासाचा प्रवास आहे नांदगावचा, तर कमीत कमी माझ्या बापाचे 4 फोन होतात. किती? 4 फोन. बसला का? जागा भेटली का? आयुष्यामध्ये तेवढा जर हक्काचा बाप जर मिळ असेल, मी भाग्यवान समजतो महाराज. कुठेही कार्यक्रम असू द्या, नाही गाडी जमत मला, पण माझा बाप आजपर्यंत असा म्हटलं नाही का कार्यक्रम कॅन्सल कर, मला जमणार नाही. भलेही शेतीचं नांगर हाकलून येऊ द्या, वखरून येऊ द्या, पण रात्रीचा कार्यक्रम आहे, गाडीवरती टांग मारावी. आणि दोघंही भावांना आजपर्यंत महाराष्ट्रभर जे फिरवत आहे, गर्व आहे माझ्या बापावरती मला. का? प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पाठीमागे जर खंबीरपणे जर बाप आई उभी असेल ना, तो माणूस गगन भरारी घेऊ शकतो. आणि आजची परिस्थिती अशी आहे, त्यांच्याशिवाय दुसरा आपल्याला जगामध्ये कोणीच साथ देत नाही. पाठचा भाऊ जरी असेल, आपली बहीण सुद्धा असेल, काही कोणी शेवटपर्यंत कामाला येत नाही. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, जोवरी चळनगा तोवरी म्हणती माझा. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, त्या भावाचं आणि त्या बहिणीचं किती आटूत नातं आहे, पण तरी सुद्धा ती बहीण म्हणते, जोवरी चाले मोठा धंदा तोवरी बहीण म्हणे दादा. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत ती काय करते? बहीण आहे. पण एक सांगू का राजा, आयुष्यामध्ये मी मामांना भाग्यवान समजतो. 5 बहिणी त्यांच्या पाठीशी आहे. आयुष्यामध्ये कमीत कमी ना एक लेक पाहिजे बाबा, एक लेक पाहिजे. प्रत्येक भावाला एक बहीण पाहिजे. का? थोडंसं माफी मागून मागतो, पण एक का होईना, चुलत निलत काय असेल ते असेल, पण एक सख्खी बहीण पाहिजे. सख्या बहिणीवर जेवढा अधिकार गाजवता येतो ना, तेवढा दुसऱ्या बहिणीवर गाजवता येत नाही. आता उद्याचा सण आहे बघा, रक्षाबंधनचा. आमचे वास्तविकता जर बघितलं तर जुने दिवस आठवतात. माऊलींच्या समाधीवरती राखी ठेवावी आणि त्या माऊलीलाच बहीण मानावी, त्या माऊलीलाच आई म्हणावं आणि एकामेकाच्या काय करावं, हातामध्ये बांधून घ्यावी. आम्हाला माहीत होतं आमची बहीण येणार नाही. एखादी बहीण आली, तिने राखी बांधली, मायबापाने दिलेले 100-200 रुपये असतील, त्यातून 10 रुपये टाकावे आणि ती ओवळणी म्हणून तिला द्यावी. आयुष्यामध्ये आलात ना, आई बापही तितके महत्त्वाचे आहे आणि त्या भावाला सुद्धा बहीण पाहिजे आणि बहिणीला सुद्धा भाऊ पाहिजे. आयुष्यामध्ये कुठे जरी कमी पडल्यानंतर तिच्या गळ्यामध्ये मायबाप गेल्यानंतर तेवढी एकच बहीण आहे. तिच्याजवळ आम्ही प्रत्येकजण काय करू शकतो? दुःख मोकळं करू शकतो. आयुष्यामध्ये तेवढी बहीण पाहिजे आणि जेवढं होईल तेवढं त्या बहिणीला सुद्धा काही लागत नाही. असं काही नाही की तुम्ही 1000ची साडी घ्यावी, सरळ हाताने तुम्ही 10 रुपये सुद्धा तिच्या